गेले 4 वर्षापासून आपण बघतोय की 2018चा जो प्रतिसाद आहे, हल्ल्यानंतर इथला इतिहास पुसण्याचा प्रकार इथल्या जातीयवादी शक्तींनी केला होता। परंतु आंबेडकरी चळवळीने एक दाखवून दिलं की आंबेडकरी चळवळ म्हणजे सोनं आहे। तुम्ही जितका पुसून टाकण्याचा, घासण्याचा प्रयत्न कराल, दाबण्याचा प्रयत्न कराल, तितकी झळाळी दाखवून आंबेडकरी समाज या ठिकाणी उफाळी मारून येईल। आणि आंबेडकरी समाज हा विचारांना मानणारा वर्ग आहे। हा कुठल्याही दबावाला, कुठल्याही रक्तरंजित क्रांतीला बळी पडणारा नाही, हे दाखवून देत गेल्या 2018 नंतर आपण पाहतोय भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने लाखोची गर्दी होती। आंबेडकरी समाज मोठ्या ताकदीने या ठिकाणी येतोय आणि याच येणाऱ्या समाजाची जबाबदारी, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी, त्यांना मिळणाऱ्या सुविधांची जबाबदारी ही इथला आंबेडकरी चळवळीची एक कार्यकर्ती म्हणून, पुणे जिल्ह्यातली रहिवासी म्हणून, रिपब्लिकन युवा मोर्चाची प्रतिनिधी म्हणून, प्रदेश अध्यक्ष म्हणून पार पाडण्याची ती जबाबदारी आम्ही काम करत आहोत। याच माध्यमातून 2018च्या लढाईपासून आम्ही हे सगळ्या सुविधा, ही सगळी जबाबदारी प्रशासनाची आहे। आंबेडकरी समुदायाचा हा मोठा सोहळा हा प्रशासनाने साजरा केला पाहिजे अशी मागणी गेल्या काही वर्षापासून करत आहोत आणि प्रशासन देखील आमच्या या मागणीला, आंबेडकरी चळवळीच्या मागणीला योग्य न्याय देत या ठिकाणचा सोहळा हा प्रशासकीय स्तरावर साजरा करत आहे। आम्हाला त्याबद्दल आनंद आहे। काही थोड्या छोट्या मोठ्या त्रुटी राहिल्या तर, कारण आंबेडकर समाज हा वास्तववादी समाज आहे। समाज हा परिस्थितीचं भान राखणार आहे। भीमा कोरेगाव हे ठिकाण ग्रामीण भागात असल्यामुळे या ठिकाणी मिळणाऱ्या सुविधा या शहरी भागात असणाऱ्या दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी किंवा देहुरोडची धम्मभूमी या ठिकाणसारख्या मिळणार नाहीत, हे समजणारा आमचा समाज आहे। हा पण परिसर पाहिलं तर हा ग्रामीण भाग आहे। इथल्या जागांना मर्यादा येतात, इथल्या रस्त्यांना मर्यादा येतात आणि आमची संख्या मात्र दिवसेंदिवस लाखोनी वाढत चाललेली आहे। पण कुठेही न थांबता, अगदी बऱ्याच वेळेला रस्त्यावरच फार मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे प्रशासनाने इथे केलेल्या बसेसची जी व्यवस्था आहे ती बऱ्याचदा कोलमडून पडताना दिसते। पण त्याचं कारण देखील मला सकारात्मक वाटतं की आमची लोक चालत जरी जावं लागलं तरी देखील न थांबता बसची वाट न बघत बाबासाहेबांनी दाखवलेला स्फूर्तीस्थान असलेला विजयस्तंभ त्या ठिकाणी अभिवादन करत वर्षभरासाठीची ऊर्जा साठवून घरी जात असतो। या ठिकाणी आपल्या अनुयायांना, आपल्या बांधवांना, समाज बांधवांना भेटण्यासाठी आणि हो त्याचबरोबरीनं आपली उभी राहणारी भविष्यातली पिढी, आपली तानी लेकरं बाळ घेऊन बापांनी दाखवलेला विजयस्तंभ पुढच्या पिढीपर्यंत तो इतिहास, गौरवशाली इतिहास दाखवण्यासाठी येतात। त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही अभिमानाची गोष्ट मला वाटते। आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू की ह्यामध्ये त्यांच्या होणाऱ्या सुविधांमध्ये कशी आणखी वाढ करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। त्याचबरोबरीने अतिशय आनंदाची सांगावीशी गोष्ट अशी वाटते की 2018 नंतर भीमा कोरेगाव शौर्य दिनाला गालबोट लावण्याचं काम करणाऱ्या लोकांना आम्ही एक सनसनीत चपराक अशी लगवलेली आहे की त्यांचं म्हणणं आहे की इतिहास त्यांना पुसून टाकायचा आहे। हा इतिहास खोटा आहे सांगणारी लोक, या इतिहासाबद्दल शंका घेणारी लोक आज यांना चपराक बसलेले की इथला सरकार हा उत्सव साजरा करतंय, हा सरकार ह्या उत्सव साजरा करत असताना हे दाखवत आहे की हो हे वास्तव आहे, हो हा इतिहास आहे आणि हो ही शौर्याचीच भूमी आहे, हे दाखवण्याचं ज्यावेळी प्रशासन काम करत आहे त्यावेळी आम्हाला आनंदाचं एक उदाहरण आल्याशिवाय राहत नाही। आणि त्याच याच्यातलं आम्ही गेल्या काही वर्षांपासून इथल्या सरकारकडे मागणी केली होती की भीमा कोरेगाव हे विजयस्तंभ हे राष्ट्रीय स्मारक व्हावं। राष्ट्रीय स्मारकासाठी योग्य तो पाठपुरावा आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पीएमओ ऑफिसशी करत आहोत आणि त्यांच्याकडनं आम्हाला एक सकारात्मक भूमिका पाहायला मिळत आहे। आणि याच गोष्टीतनं राष्ट्रीय स्मारकाच्या पुढे जाऊन आम्ही एक भूमिका अशी घेतली की ज्या ठिकाणी संपूर्ण जगाला हेवा वाटावा, संपूर्ण जगाने आश्चर्य व्यक्त करावं अशी बॅटल घडलेली असताना आंबेडकरी समाजाची स्फूर्ती स्थान असलेलं हे भीमा कोरेगाव हे इंटरनॅशनल वॉर मेमोरियल स्मारक व्हावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। आणि या सगळ्या नियोजनामध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिन समन्वय समितीचे नेते, अध्यक्ष
आदरणीय राहुलजी डंबाळे हे गेल्या 5 महिन्यांपासून या संपूर्ण नियोजनासाठी पाठपुरावा करत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या नियोजनामध्ये खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक क्रांती जी घडवलेली आहे की राहुलजी डंबाळेंनी घेतलेला निर्णय आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटना, विविध नेत्यांच्या कार्यकर्त्या, पदाधिकारी यांनी एकत्र येऊन महिलांची एकजूट दाखवून नियोजन समितीमध्ये गेल्या 5 महिन्यापासून मन तन धन अर्पून आपला वेळ देऊन या ठिकाणी काम केलंय। आणि हे जे नियोजन तुम्ही पाहताय हे महिलांच्या आंबेडकरी चळवळीत काम करत असणाऱ्या, निळा झेंडा घेऊन समाजाचा आवाज बुलंद करणाऱ्या आंबेडकरी समाजातल्या महिलांनी हे नियोजन पार पाडलेलं आहे। हे सांगण्यासाठी मला अभिमान वाटतो। अगदी आज स्तंभापर्यंत बऱ्याच वेळा त्या क्राऊडमुळे पोहोचू शकत नाही, स्तंभाच्या तिथे जाता येत नाही, एवढ्या लाखोची संख्या या ठिकाणी येत असताना आम्हाला तिथं पोहोचता येत नाही, पण आनंद असा वाटतो की स्तंभावर आज लागलेली जी फुलं आहेत, जे फुलाची सजावट आहे, त्या फुलांना आज आमचे हात लागलेत। ही सजावट सगळ्या महिलांनी मिळून केलेली आहे। हे सांगत असताना आंबेडकरी समाजाशी, बाबासाहेबांच्या विचाराशी आणि इथल्या शूरवीरांच्या इतिहासाशी आंबेडकरी चळवळीतल्या महिलांचं एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं आहे आणि समाजाशी इथे बांधले गेलेले आहे असं मला वाटतं। मॅडम, तुम्ही भीम अनुयायांसाठी काय संदेश द्याल? मला त्यांना एकच सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपल्या शूरवीरांचा इतिहास दाखवला, गौरवशाली इतिहास दाखवला। हे इतिहास दाखवण्यामागचं त्यांचं काहीतरी कारण असेल। त्यांनी असं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शतकानुशतकाची परंपरा, आपल्या गळ्यातल्या राडगान कमराचा खराटा हा कुणालाही साधी शिवी न देता, कुणालाही साधा फटका न ओढता आपले हे सगळे जे भावबंद आपले पाश होते ते तोडून टाकलेले आहेत, फक्त आणि फक्त विचारांच्या, फक्त आणि फक्त विद्वत्तेच्या जोरावर, ज्ञानाच्या जोरावर। तर आपण त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकर आहोत। निश्चित बाबासाहेबांनी आपल्याला मारा, कापा, झोडा असं सांगितलं नसेल, इथे युद्ध करा असं सांगितलं नसेल, कारण बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिलाय। पण बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे की तुमचा वारसा हा शौर्याचा आहे, तुमचा वारसा अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांचा आहे, भविष्य हे तुमच्यासाठी, स्वतःच्या समाजासाठी लढण्याचं आहे। ते लढणं संविधानिक पद्धतीने आहे। कुठल्याही जुलूम जबरदस्ती आपण पाहतोय, ईडीचं धाक दाखवला जातोय, जातीय ध्रुवीकरण केलं जातंय, धार्मिक ध्रुवीकरण केलं जातंय। या ध्रुवीकरणाला, या दडपशाहीला न जुमानता शौर्याचा इतिहास सांगत संविधानाची बाजू बळकट करण्यासाठी प्रत्येक जण तुम्ही लढला पाहिजेत। हाच संदेश आज आपण इथून घेऊन भीमा कोरेगावच्या अनुयायांनी आपापल्या घरी जाऊन 2024 ही निश्चित इथल्या जातीवाद्यांना घरात बसवायची संधी आहे असं मला त्यांना सांगावं असं वाटेल। धन्यवाद। एक कालकथित मनोजभाई संसारे यांच्या नावाने आपण जो भोजनदाराचा कार्यक्रम पुढे कंटिन्यू करत आहात, आता भाईंना जाऊन एक खूप कमी दिवस झालेले आहेत आणि हा पायंडा तर तुम्ही पुढच्या वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात व्हावा, तुमची पुढची भविष्याची काही तयारी आहे का त्याच्याबद्दल? आम्ही 2005 पासून या ठिकाणी, म्हणजे ज्यावेळी हा स्तंभ मिलिटरीच्या ताब्यात होता तेव्हापासून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। मिलिटरीकडनं तो जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित व्हावा यासाठी आम्ही 2005 ला लढा दिला होता आणि तो नंतर स्तंभ हस्तांतरित झाल्यानंतर आजही आम्ही तो लढा देतोय। आणि तेव्हापासून इथं येणाऱ्या भीम अनुयायांसाठी ज्या काही छोट्या मोठ्या सुविधा आहेत ते जिल्हा प्रशासन असेल, इतर स्थानिक जे असतील, ग्रामपंचायत, ग्राम विकास, त्यांच्याकडनं आम्ही करून घेण्याचे प्रयत्न आतापर्यंत करीत आहोत। आणि निश्चितच या काल परत आमच्या वयातही वाढ झालेली आहे, आमच्या विचारांमध्येही वाढ झाली आहे आणि जबाबदारीमध्येही वाढ झाली आहे। हीच पार पाडत आम्ही गेले अनेक वर्ष अन्नछत्र या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे। यानंतर देखील आम्ही हे अन्नछत्र चालूच ठेवणार आहोत। याचं कारण सांगायचं म्हणजे आपण जे विचारलं, कालकथित मनोजभाई संसारे खऱ्या अर्थाने स्वाभिमानी नेते होते। त्यांनी आंबेडकरी चळवळीतला प्रत्येक आंदोलन हा नारा बुलंद करत अतिशय स्वाभिमानाने त्यांनी प्रत्येक लढा लढलेला आहे। आपण पाहतो एका पक्षाचा कार्यकर्ता दुसऱ्या पक्षातल्या कार्यकर्त्याला जय भीम करत नाही, त्याच्या विचारांना जाणीवपूर्वक विरोध करतो। अशा वेळेला चळवळीतला काम करणारा जो घटक आहे, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, तो समाज बांधव म्हणून आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे। असा खरा नेता जर कोण या ठिकाणी होता तर ते कालकथित पॅन्थर मनोजभाई संसारे। मला खरं तर त्यांना काळातही अडवून धरायचं नाही, यापुढे ते आमच्या स्मृतीत जिवंत राहतील। आम्हाला देखील त्यांनी एक स्फूर्ती दिली। आम्ही लहान आहोत म्हणून आमचं नेतृत्व नाकारलं नाही, उलट आमच्या हाताला धरून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले मनोजभाई संसारे हे कायम आमच्यामध्ये जिवंत राहतील।
त्यांच्यामुळेच त्यांनी जे 6 डिसेंबरला आपण पाहतो लाखो लोकांचं जेवण त्यांनी चैत्यभूमीला तयार ठेवलेलं असतं. आजही त्यांच्या या जगातनं त्यांचा देह जरी गेला असेल तरी त्यांची विचार वारसा, त्यांच्या कार्याचा वारसा त्यांचा मुलगा आयुष्यमान अनिकेत संसारे आणि त्यांचे बंधू सागरभाऊ संसारे पार पाडत आहेत. मनोज भाईंची उतराई समाजातनं कधीच आम्ही त्यांच्यात उतराईतनं कृतज्ञतेतनं उतराई होऊ शकत नाही, पण समाज बांधव म्हणून आपले कार्यकर्ते या चळवळीसाठी जे लढलेले आहेत, जे झटलेले आहेत, त्यांच्या त्यागनिष्ठेला, त्यांच्या बलिदानाला आपण चळवळीतल्याच कार्यकर्त्यांनी जिवंत ठेवलं पाहिजे. म्हणून मनोज भाईंच्या प्रति आदरांजली व्यक्त करत हे अन्नछत्र जे असेल इथून पुढच्या अनेक वर्षांचं, त्या प्रत्येक अन्नछत्राला आदरणीय मनोज भाई संसारे यांचंच नाव आमच्याकडनं असेल.